सकाळी 7 वाजता गंगेच्या पाण्याने महाअभिषेक व आरती होती। 250 ते 300 वर्षापूर्वी या मंदिराचं बांधकाम केलं। नांगर चालू असताना अचानक काय झालं की रक्ताची चिळकांडी उडाली। झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आहे आणि आमच्या गावच्या या देवाचं असं वैशिष्ट्य आहे। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये असलेल्या आव्हाणे या गावात, ज्या गावामध्ये आपल्याला निद्रा अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत असलेल्या गणपतीचे दर्शन करायला मिळते। हा गणपती कशामुळे निद्रा अवस्थेमध्ये आहे या गोष्टी मागेही खूप मोठा इतिहास आहे। तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण याच इतिहासाबद्दल माहिती घेणार आहोत। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, आपण आलेलो आहोत आव्हाणे या गावामध्ये। आव्हाणे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील एक गाव आहे, जे गाव अंबडपासून साधारणतः 90 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर शेवगावपासून पाथर्डीच्या दिशेने जात असताना साधारणतः 13 किलोमीटरांच्या अंतरावरती हे गाव आहे। तर चला मग भेटूयात आता थेट गणपती मंदिर आव्हाणे या ठिकाणी। तर मित्रांनो, जसे की आता आपण स्वयंभू गणपती मंदिर आव्हाणे या ठिकाणी आलेलो आहोत, तर आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात। मित्रांनो, जसे की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे असलेले पुजारी व इतर सर्व विश्वस्त मंडळी देतील। नमस्कार, आपण आज श्री क्षेत्र आव्हाणे येथील स्वयंभू गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी देवस्थानचे मुख्य पुजारी श्री काकासाहेब भालेराव ही या स्वयंभू गणेश देवाबद्दल त्या ठिकाणी माहिती सांगत आहेत। मी श्री काकासाहेब दत्तात्रय भालेराव गणपती मंदिर ट्रस्ट आव्हाणे बुद्रुक, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। हे गणपती येत असं स्वयंभू गणपती क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणजे श्री गणेश जयंती, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी भाविक लोक इथून महाराष्ट्रातून लांब लांबून या ठिकाणी येतात। हे स्वयंभू गणपती देवस्थान नवसाला असं पावणार आहे। या गणपतीची आख्यायिका अशी की या ठिकाणी एक शेत जमीन होती, त्या जमिनीमध्ये नांगरताना हे स्वयंभू गणपती लागली। हे मोर्य व्यावसायिक क्षेत्राचे म्हणजे पूर्वी दादोबा देव म्हणून प्रसिद्ध आहे। त्या ठिकाणी म्हणजे एकूण शेवगाव, पाथर्डी, नगर, महाराष्ट्रात सब लांब लांब लोक भाविक लोक या ठिकाणी संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, विनायक चतुर्थी येतात। त्या गणपतीची अनेक उत्सव वर्षभर त्या ठिकाणी चालू असतात। शक्यतो चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी सकाळी 7 वाजता गंगेच्या पाण्याने महाअभिषेक व आरती होती। दुपारी आलेल्या सर्व भाविकांना फळाची व्यवस्था केली जाते। संध्याकाळी 6 वाजता कीर्तन सेवेचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर 8 वाजता प्रत्येक चतुर्थीला भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते आणि संध्याकाळी 10 वाजता दादोबा देव एकतारी भजनी मंडळ आव्हाणे परिसर
यांचा जागराचा कार्यक्रम असतो. तर अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक चतुर्थीला म्हणजे येणारे सर्व जे भाविक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा प्राप्त करून दिली जाते. स्वच्छ अशा पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. आणि शक्यतो आमच्या सर्व विश्वस्त मंडळ गावकऱ्याचा असा प्रयत्न आहे की गणपती मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ कसा राहील याच्याकडे अत्यंत काटेकोरपणे आम्ही त्या ठिकाणी लक्ष देतो. म्हणजे हे तर फक्त महिन्यातल्या चतुर्थीच झालं, पण इतर सुद्धा अनेक उपक्रम, समजा आता कार्तिक स्वामी मंदिर आहे, त्यानंतर रामाचं मंदिर आहे, तर रामनवमी असल, त्यानंतर याचं कार्तिक स्वामीची कार्तिक पौर्णिमा असल, त्याच्यानंतर नाही ऋषी पंचमी असल, त्यानंतर म्हणजे संतोषी मातेचा नवरात्र असल, असे अनेक उत्सव म्हणजे या चतुर्थी म्हणजे गणपतीच्या उत्सवाबरोबर ते सर्व त्या ठिकाणी साजरे केले जातात. गणपतीच्या 10 दिवसामध्ये भजन कीर्तन असे त्या ठिकाणी गणेश याग असे अनेक उपक्रम या ठिकाणी काय केले जातात, राबवले जातात. तर अनेक असे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. आणि याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये या देवाचा म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवसाचा उत्सव त्या ठिकाणी केला जातो. त्याला पैठणून कावडीने पाणी आणलं जातं. त्यानंतर महाअभिषेक, आरती, त्याच्यानंतर फराळ, महाप्रसाद, संध्याकाळी छिबिना मिरवणूक, त्यानंतर लोकनाट्य तमाशा मंडळ, दुसऱ्या दिवशी सुद्धा हाजऱ्या, हगामा आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी दाखवला जातो. तर यात्रा उत्सवमध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातील अनेक कानेकोपऱ्यामधून भाविक त्या ठिकाणी येतात. आणि आमच्या गावच्या या देवाचं असं वैशिष्ट्य आहे की सगळ्या समाजाचे लोक त्याला त्या ठिकाणी काय करतात, श्रद्धेपूर्वक बघतात. म्हणजे आमच्या गावातला मुसलमान व्यक्ती असला तो सुद्धा या देवाचा उपास करतो. हे त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे चतुर्थी धरतो, अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे की हे झालं या देवाची आख्यायिका. सांगितलं की जर मूर्तीबाबत जर त्या ठिकाणी आज तुम्ही जाणार असेल, आत गेल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आहे. जर आपण जर पाहिलं तर 3 फूट लांब आणि 2.5 फूट रुंद आणि जवळजवळ 2 ते 3 फूट खोलीवर म्हणजे झोपलेल्या स्थिती मूर्ती आहे. याची आख्यायिका अशी त्या ठिकाणी सांगितली जाते की पूर्वी हे शेत होतं आणि त्या शेतामध्ये नांगर चालू आणि नांगर चालू असताना अचानक काय झालं की रक्ताची चिळकांडी उडाली आणि ते नांगरधारी त्या ठिकाणी काय केले, घाबरले. त्यांना वाटलं काय प्रकार आहे. ते मालकाकडे गेले आणि मालकाला सांगितल्यानंतर असं पाहिलं की त्या ठिकाणी काय आहे म्हणून म्हणजे खोदून पाहिलं तर त्या ठिकाणी या गणपतीची मूर्ती. आता तुम्हाला सांगतो थोडीशी खोच आता त्या ठिकाणी बुजवली, नाही तर पूर्वी त्या ठिकाणी नांगराची खोच त्या मूर्तीला त्या ठिकाणी होती. आणि अशी त्या ठिकाणी आख्यायिका आहे का म्हणजे ती मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला पण ती हलवली नाही. खडकातली असल्यामुळं आहे त्याच ठिकाणी म्हणजे याचा संस्कार या ठिकाणी या म्हणजे शेतमालकाला झाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला हलवायचा प्रयत्न करू नका, मी आहे त्या ठिकाणी राहू द्या. आणि त्यानंतर 250 वर्षापूर्वी 250 ते 300 वर्षापूर्वी या मंदिराचं बांधकाम केलं असं आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे शाहू महाराजाने अनेक देणगे या ठिकाणी दिले. जवळजवळ 70 ते 75 एकर जमीन या देवस्थानला त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने वर्षभर वेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि अत्यंत जागृत नवसाला पावणारा म्हणून हा गणपती त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अनेक भाविक आपली नवस कामना त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पाहतो कोणी पेड्याचा प्रसाद, कोणी देणगी, कोणी सोन्याचे दागिने, कोणी फराळ, कोणी महाप्रसाद, पंक्ती, अशा वेगवेगळ्या पंक्ती त्या ठिकाणी घालतात. आणि निश्चितपणे त्यांची मनोकामना पूर्ण होतेच जर श्रद्धेपूर्वक त्या ठिकाणी जर मागितलं
तर त्या ठिकाणी निश्चितपणे काय करतंय, मिळतंय. आणि म्हणून अशा पद्धतीने नवसाला पावणारा म्हणून गणपती म्हणून सुद्धा याची त्या ठिकाणी ख्याती आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये अशी ख्याती आहे की आपण बसलेले गणपती त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, पण झोपलेल्या अवस्थेतील गणपती आपण त्या ठिकाणी पाहिलेला नाही. तर अशा पद्धतीचा हा गणपती आहे, म्हणजे हा आगळा वेगळा आहे. आणि हेच नाही तर तुम्हाला सांगतो की तीर्थक्षेत्र विकासामध्ये म्हणजे 2003 साली या भागाचे तत्कालीन आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब यांनी तीर्थक्षेत्र विकासामध्ये घातलं. 42 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. हे सभा मंडप, वॉल कंपाऊंड, पाण्याची टाकी, पेव्हिंग ब्लॉक, कंपाऊंड वगैरे सगळं त्या ठिकाणी काय केलं झालं. त्याच्यानंतर माननीय खासदार सुजयदादा विखे यांनी सुद्धा 50 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. त्याच्यातून सुद्धा भव्य असा पाठीमागे सभा मंडप झाला. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कोळगे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, त्याचप्रमाणे या भागाचे आमदार मोनिकाताई, तर यांनी सुद्धा वेगळा निधी त्या ठिकाणी दिला. आणि सगळ्या गावकऱ्यांनी विशेष सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे या पंचक्रोशीनी. आणि सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की या देवस्थानला जवळजवळ म्हणजे 55 ते 56 तोळे सोनं त्या ठिकाणी लोकवर्गणीतून केलेले आहे. संपूर्ण दागिने या देवस्थानला आहेत. आणि ते प्रत्येक गोरगरिबाच्या म्हणजे अर्धा ग्रॅम मधून हे सगळे दागदागिने त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि ते म्हणजे अंगारिका चतुर्थी असेल, मुख्य यात्रा उत्सव असेल, त्यावेळेस ते दागिने या ठिकाणी घातले जातात. आपल्याला कल्पना आहे की त्याची सिक्युरिटी सुद्धा त्या ठिकाणी राखण्यात गेली पाहिजे. ज्यावेळेस हे दागदागिने आम्ही घालतो तर बंदूकधारी सिक्युरिटी आम्हाला त्या ठिकाणी ठेवावा लागतो. म्हणून छोट्या चतुर्थीला आम्ही ते दागिने घालत नाही. इथं एका भाविकाने चांदीचा टोप हार त्या ठिकाणी दिलेला आहे. या साध्या चतुर्थीला आम्ही ते चांदीचा टोप हार त्या ठिकाणी घालतो. आणि जे मुख्य म्हणजे चतुर्थी असेल त्या दिवशी आपण काय करतो की हा सोन्याचे दागिने त्या ठिकाणी घालतो. त्याच्यासाठी स्पेशल सिक्युरिटी त्या ठिकाणी आम्ही काय करतो, ठेवतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे लोकांच्या म्हणजे भाविकांच्या सहकार्यामधून ह्या सर्व व्यवस्था त्या ठिकाणी पार पाडल्या जातात. आता दैनंदिन जर सांगायचं झाल्यास सकाळी प्रत्येक दिवशी बरोबर 6:30 वाजता देवस्थानमध्ये त्या ठिकाणी अभिषेक होतो. 7ला बरोबर त्या ठिकाणी काय होते, आरती होते. आणि मग दैनंदिन कामकाज त्या ठिकाणी चालू असतं. दुपारी स्पेशल म्हणजे ब्राह्मणाच्या हस्ते त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो. आणि संध्याकाळी परत महाआरतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. तर दिवसभर म्हणजे कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1000 ते 2000 भाविक दर्शन त्या ठिकाणी घेतात. आणि म्हणजे दिवसभर सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. आणि अशा पद्धतीने म्हणजे नवसाला पावणारा आणि सगळ्यांची श्रद्धा असणारा हा गणपती त्या ठिकाणी आहे. निश्चितपणे म्हणजे भाविक या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं समाधान त्या ठिकाणी होतंय. आताच आपण जर त्या ठिकाणी पाहिलंय म्हणजे मच्छिंद्रनाथ देवस्थानचे माणसं आहेत, पण त्यांची इथं सुद्धा त्या ठिकाणी श्रद्धा आहे. ती आजही त्या ठिकाणी तोरण बांधतात. म्हणजे काहीतरी त्यांचा नवस पूर्ती त्या ठिकाणी झाली असं आम्ही त्या ठिकाणी काय करतो म्हणू शकतो. आम्ही भाविकांना त्या ठिकाणी सहज विचारित असतो, काय आहे, कसले पेढे आहेत, कसले नारळ आहेत, कसलं दान आहे, कसलं सोनं चांदी आहे, काय आहे. तर ते काय करतात, हसतात. काही म्हणजे श्रद्धेपूर्वक आम्हाला सांगतात की आमचं ही नवस पूर्ती झाली, ते झालं. पण काही त्या ठिकाणी सांगायला काय थोडासा संकोच होतो. त्याचप्रमाणे की याची जी जीर्णोद्धाराची सुरुवात झाली की म्हणजे कोट्याधीश असणारे चौधरी साहेब म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. त्यामुळं सुद्धा त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि असे अनेक भाविक आहेत की ते त्या ठिकाणी काय करतात म्हणजे मदत करतात. आणि निश्चितपणे की ह्या ज्या गोष्टी आहेत तर सर्व भाविकांच्या सहकार्यामधून त्या ठिकाणी चालू आहेत. आणि नवसाला पावणारा अत्यंत ज्याजल हा गणपती त्या ठिकाणी आहे. आमची एकच अपेक्षा आहे की भविष्यामध्ये
याचा तीर्थक्षेत्र विकास क वर्ग आहे, भविष्यामध्ये याचा तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये समावेश व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये आणखी याची प्रसिद्धी व्हावी ही म्हणजे त्या ठिकाणी गणपती चरणी त्या ठिकाणी आमची प्रार्थना आहे। आणि निश्चितपणे की तुमचा जो चॅनल आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही सुद्धा या आमच्या गणपतीची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रसिद्धी करा आणि भविष्यामध्ये याला ब वर्ग प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ 2 कोटीचा निधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि भविष्यामध्ये अनेक सुखसोयी आम्हाला त्या ठिकाणी करता येतील असा आमचा त्या ठिकाणी मानस आहे। धन्यवाद। माझे नाव बाबासाहेब मारुती खैरे, राहणार आव्हाने बुद्रुक या गावचा रहिवासी असून या गणपती मंदिरामध्ये सेवक म्हणून काम करत आहे। या गणपती व्याख्या सांगायचं म्हटलं तर हा नाव सला पावणार आहे। त्याचप्रमाणे दर संकट चतुर्थीला आणि विनायक चतुर्थीला खूप गर्दी असते। त्याचप्रमाणे 2003 सालापासून श्री मालजीराव भोसारी सर हे काम चांगल्या प्रकारे करत आहेत। त्याचप्रमाणे ब वर्गात समावेश व्हावा असे आमच्या पंचक्रोशी गावकऱ्याची तसेच येणाऱ्या भाविकांची इच्छा आहे। माझे नाव लक्ष्मण हंसराव मुटकुळे, मी गणपती मंदिराचा कार्यालयीन सचिव आहे। 2003 सालापासून या गणपती मंदिरामध्ये नवीन ट्रस्टची नियुक्ती झाल्यापासून या ठिकाणी मी इथे काम करत आहे। आताच ट्रस्टने नवीन QR कोड नंबर घेतलेला असून तसेच आपल्या इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये ही प्रणाली सध्या घेतलेली आहे। तरी ज्या भाविकांना देणगी वगैरे द्यायची असेल या कोडच्या माध्यमातून आणि ज्यांना समजा बोटा इन्कम टॅक्सच्या ज्यानुसार देता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण स्वयंभू गणपती मंदिर आव्हाने या ठिकाणीची माहिती घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्व विश्वस्त मंडळांचे व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार। ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद। ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।